बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी खड़क झड़क भड़क साली चटक मटक फटक साली दुश्मन की देखो जो फट लावली बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी खड़क झड़क भड़क साली चटक मटक फटक साली दुश्मन की देखो जो फट लावली और कांटा छोटा हो तब भी चुभता है, काय मरता। धीरे धीरे बड़ी चली जो थी चिंगारी छोटी चिंगारी बड़ी 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 है मन की अलमारी आज अलमारी हुई सतरंगी साली सतरंगी हुई सतरंगी थी जो ये रात काली साली चटक मटक फटक साली दुश्मन की देखो जो फट लावली चका 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 तुम अपनी बस्ती रे साली बस्ती रे पर 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 सारे मस्ती में डूबे मस्ती में बड़ी अतरंगी हुई अतरंगी बड़ी अतरंगी अपनी ये जीत साली खड़क धड़क भड़क साली चटक मटक फटक साली दुश्मन की देखो जो फट लावली बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क साली चटक मटक फटक साली दुश्मन की देखो जो फट लावली चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है।
बापरे, एवढ्या साऱ्या जणांनी ओळखलं मला. तरी मी माझा थोडक्यात परिचय देते. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी विदर्भ कन्या म्हणजेच विदर्भाची लवंगी मिरची कुमारी कनक योगेश खंडारे. आणि हे जे इथं बाल कलाकार बसलेले आहे त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. तुम्ही डान्स खूप चांगला करा आणि खूप बक्षीस घ्या आणि माझ्यासारखे टीव्ही वर या लवकर. आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी माझ्या डान्स बद्दल सांगणार. आता तुम्ही तर माझे सगळे शोज बघितले असेल, DID लिटिल मास्टर, डान्स महाराष्ट्र डान्स, मग ऍक्टिंगचे चला हवाई उद्या फुबाई फू. पण आता माझी एक नवीन फिल्म येते ज्याचं नाव आहे बी हॅप्पी. ते पण नक्की बघसाल. आणि त्याच्यामध्ये मी अभिषेक बच्चन आणि नोरा फतेही सोबत काम करत आहे. आणि ते फिल्म आता काही महिन्यानंतर रिलीज होणार आहे, तर ते फिल्म नक्की बघसाल. आणि त्या फिल्मचे डायरेक्टर आहे रेमो डिसूजा सर. आणि आता नुकतंच मी एक ड्रामा शो केलेला आहे ज्याचं नाव आहे ड्रामा ज्युनियर. आता त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालेली आहे, पण आता तो काही महिन्यासाठी सध्या पोस्टपोन झालेला आहे. म्हणून तुम्ही तो शो नक्कीच बघा. आणि तो शो आता काही महिन्यानंतरच येणार आहे. तर थँक्यू सो मच आणि तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. प्लीज एक बार जोरदार तालियां हो जाए. आणि आज माझं कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाचा डान्स पण आहे. मी काय करू बाबा, येईपर्यंत थोडीशी प्रॅक्टिस करून.
किती वेळा सांगितलं काही डान्स करायचा नाही, फक्त भाजी घ्यायची आणि घरी बसायचं. काही होणार नाही तुझं डान्स मध्ये. बाबा एक दिवशी मी तुम्हाला डान्समध्ये खूप काही करून दाखवणार. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतो गाडून टाक किती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतो गाडून टाक किती. Next contestant please. सामील होती र दिशा, सपान सकळला बापणीच्या काचरीत जळू दे त्याची र नशा. किनार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा. नशीब चावलं तारीत मागं, दिलं बदल तुझ्या. होईल दिवस तुझा बाबा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी डान्समध्ये खूप काही करून दाखवेल. बघा आज मी डान्स कॉम्पिटिशनमध्ये जिंकलो. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा 99%. विदर्भ की
बेइंतहा मोहब्बत करता हूँ। मेरे हिस्से की खुशी को हंसी को तो चाहे आधा कर, चाहे ले तू मेरी जिंदगी पर ये मुझसे वादा कर। उसके इश्कों पे गमों पे दुखों पे हर उसके जख्म पर हक मेरा ही रहे हर जगह हर घड़ी हाँ उम्र भर। अब फकत हो यही वो रहे मुझ में ही वो जुदा कहने को बिछड़े ना पर कभी। ए खुदा जब बना उसका ही बना। ए खुदा जब बना उसका ही
केलंस आईसाठी? म्हणजे तिचं नाव तिचा पैसा तिच्यासाठीच वापरलास. तू काय करू शकतोस? जीव देऊ शकतो. आईच्या आयुष्यासाठी जोडी पसरू शकतोस. हे परमेश्वरा, का रे मला गरिबीत जन्माला घातलंस? मला हक्क नाही का सगळ्यांसारखा जगण्याचा? उसके घर में जाऊंगा, सच कहता हूँ राम कसम, मैं जो रूप उसे बनाऊंगा. फूलों की दुकानों पर गोरी का मकान.
आयुष्यासाठी जोडी पसरू शकतोस. समझता नहीं था हवाओं से मैं यूं उलझता नहीं था है सीने में दिल भी कहाँ थी मुझे ये खबर क्या हाल हो गया है ये मेरा आँखें मेरी हर जगह ढूंढे तुझे Radhu
serial Lost. उसके लिए जीना चाहता हूँ, उसमें खुद को ढूंढना चाहता हूँ। जन्म तो मैंने ले लिया है, अब जीने की वजह चाहिए। इस मुश्किल भरी राह में चलने के लिए हाथों में एक नन्हा सा हाथ चाहिए। अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी। कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा। अब है सामने, इसे छू लो जरा, मर जाओ या जी लो जरा। खुशियाँ झूम लूं या रो लूं जरा, मर जाओ या जी लो जरा। इस दुनिया में जीने के बहुत से जरिए हैं, मैं तो सिर्फ एक चाहता हूँ। इस सूनी कलाई पर प्यार भरा धागा बांधना चाहता हूँ। कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पे मरहम लगा सा है। कुछ ऐसा रहम इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा। सामने इसे छू लो जरा, मर जाओ या जी लो जरा। खुशियाँ झूम लो या रो लूं जरा, मर जाओ या जी लो जरा। खुशियाँ झूम लो या रो लूं जरा, मर जाओ या जी लो जरा। एकदा जोरदार टाळ्या उजवू द्या दोन्ही अकॅडमीच्या तर्फे
आमच्या मल्हार गावंडेसाठी एक जर जोरदार ताळ्या होत्या, जो जापानला सिलेक्ट झाला आहे आमच्या अकॅडमीतून, आणि त्याचा एक परफॉर्मन्स ठेवला आहे आम्ही, तो तुम्ही कंडक्ट करा. सॉन्ग प्लीज. माझी, गौराई माझी, कुमार माझी हो, अंबिका माझी, चंडिका माझी, रेणुका माझी हो.
अक्षय भाऊ इंगोले यांनी DJ स्पॉन्सर केला आहे आमच्या अकॅडमीला, तर त्यांच्यासाठी पण एक वेळा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि जजेस का नहीं, ये हमारे तीनों जजेस का डिसीजन है. सो आप लोग रेडी हो? हम लोगों ने डिसाइड किया है कि अगर प्राइजेस और कंपटीशन का लेवल बनाना है तो बैटल होना चाहिए. आर यू रेडी फॉर द बैटल्स? पक्का? सभी तैयार है? एक बार जोरदार हाथ ऊपर करके बोलो कंटेस्टेंट कि तैयार हो. कोई कंटेस्टेंट तैयार नहीं है. चलो, सो जूनियर कैटेगरी का बैटल पहले करते हैं, चलेगा? या जूनियर के बच्चों को टाइम चाहिए तो पहले सीनियर का कराओ, जैसा आप बोलो. चलो पहले सीनियर का कराते हैं क्योंकि थोड़ा लेवल बढ़ाना पड़ेगा. तो मैं जिन कंटेस्टेंट नंबर्स अनाउंस करूंगा उनको स्टेज के ऊपर आना है और बैटल के लिए रेडी होना है. ओके? सो सीनियर कैटेगरी में नंबर है 15. चेस्ट नंबर 15 स्टेज पे आना है. चेस्ट नंबर 16, चेस्ट नंबर 4 एंड चेस्ट नंबर 19. आप चारों को स्टेज पे आना है. और अभी जूनियर बैटल के लिए रेडी हो? जूनियर्स, जूनियर्स चलो. चेस्ट नंबर 9, जूनियर में 9. चेस्ट नंबर 13 एंड चेस्ट नंबर 20. अभी बैटल है तो सॉन्ग भी जजेस के डिसीजन से होगा कि हम लोग चाहेंगे वो सॉन्ग प्ले होगा और उसी के ऊपर बैटल होगा. और एक बात बोल दूं कि जो अबव कैटेगरी है उसमें सारे आर्टिस्ट कंटेम्पररी डांस फॉर्म वाले हैं, तो अभी कंटेम्पररी आर्टिस्ट वालों का फॉर्म ही चेंज होगा. बिकॉज बैटल है तो हम लोग वो फॉर्म का सॉन्ग नहीं बजाएंगे. आ जाओ कंटेस्टेंट्स, कहाँ है? कौन? टाइम चाहिए? ओके. सीनियर, वो सीनियर का एक लड़का निकाला 19 हाइट्स नहीं. ओके, जूनियर्स रेडी? बिकॉज उनका एक कंटेस्टेंट आने का है अभी. सो पहले जूनियर्स का, ठीक है? दीपशिका वेट. दीपशिका तेरा चेस्ट नंबर कौन सा है? 9. गोंधळ लावून द्या एखादा देवीचा.
That's it. पंखा चलाओ तो चुर चुर, तेज करो कि नाक सुर सुर, बंद करो कि मच्छर भुर भुर, और इनके चक्कर में नींद भुर भुर। दिवाली पे कपबोर्ड खोलो तो सारे कपड़े पुराने लगते हैं, और होली में खोलो तो सारे कपड़े नए लगते। ऐसी कौन-सी चीज है जो जो लेडीज गहने में पहनती है और जेंट्स खाते हैं? कौन-सी चीज है? लौंग, क्योंकि लेडीज पहनती है और जेंट्स खाते हैं। ऐसी कौन-सी चीज है जो लेडीज पहनती है और जेंट्स खाते हैं? लो, अभी मैंने आंसर बताया इसका, इसलिए ना। अच्छा ठीक है, एक नदी में एक हाथी का बच्चा गिरा, तो वो कैसे बाहर निकलेगा? सही जवाब। थैंक यू। नाही की त्याला आपण एक सत्कार केला गेला पाहिजे, कुठले तरी एक मोठा अवॉर्ड त्याला या मिराकल डान्स अकॅडमीकडनं दिला पाहिजे। मी मंचावर आमंत्रित करतो मल्हार कावंडे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मल्हार कावंडेचं। मिराकल डान्स अकॅडमीकडून त्याचा सत्कार करण्यात येतोय। मी स्मिता मॅम आणि कनकला रिक्वेस्ट करतो की मल्हार गावंडेला ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे। मल्हार गावंडे एक अमरावतीचा मुलगा, परतच्या एकदा एक मानाचा तुरा आपल्यामध्ये रोवतोय आणि जपानला रिप्रेझेंट करायला जातोय अमरावतीला। मध्ये डान्सची आवड असणं हे आमच्यासारख्या आर्टिस्ट लोकांना खूप मोठं करतं। आता वळूया रिझल्ट कडे।
नितीन भाऊ काळे यांच्याकडनं. चेस नंबर 9 दीपशिका सावरकर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी रिक्वेस्ट करतो स्मिता मॅम आणि कनकला त्यांनी कॅश प्राइज आणि ट्रॉफी. चेस नंबर 8 मी रिक्वेस्ट करतो अंकुश खंडारेला की त्यांनी चेस नंबर 8 ला कॉन्सोलेशन प्राइज द्यावं. अंकुश खंडारे. सिनियर कॅटेगरी आणि चेस नंबर आहे 16 +4. सिनियर कॅटेगरी सेकंड प्राइज 16 आणि 4 नंबर चेस. आणि आता रिक्वेस्ट करतो दीप स्मिता मॅम आणि कनकला. दीप स्मिता मॅम आणि कनकला की त्यांनी ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन सन्मानित करायचं आहे. प्रतीक आणि अल्ताफ. आता प्रॉब्लेम चीत आहे. प्रतीकला ट्रॉफी जाती आहे. आता तो मोमेंट कोणाला असेल? कोणाला? अरे उरलीच ती होती बॅटल मधली 13 नंबर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. किमया रिक्वेस्ट करतो स्मिता मॅम आणि कनकला त्यांनी किमयाला प्राइज देऊन सन्मानित करायचं आहे. दीप आणि अंकुश प्लीज जॉईन करा स्मिता मॅमला. दीप 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 गणपत बजाना काय तू बंद किया? ज्योतिताई, भाग्यश्रीताई, स्मिता मॅम आणि कनक मी तुम्हा चौघांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही आता सिनियर कॅटेगरीचं फर्स्ट प्राइज द्यायचं आहे आणि मी फर्स्ट प्राइज अनाऊन्स करतो. तुम्हा सर्वांना माहीतच असेल उरलेला एकच मुलगा उरला होता बॅटलमधून. चेस नंबर 15 कुणाल मोहोळ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सिनियर कॅटेगरी फर्स्ट प्राइज 7,000 रुपये आणि ट्रॉफी जाते कुणाल मोहोळला. सर्व मिनिकलच्या सदस्यांनी स्टेजवर यावी ही विनंती आहे सर्वांनी. आणि डीजे ऑपरेटर ज्यांना आम्हाला सर्वांनी स्पॉन्सर केलेले आहे सर्व स्टेजवर येतील. सर्व डीजे अरे या ना सर्वजण. कॉमन कॉमन गर्ल्स सोबत पास. अरे या ना. ए पट
स्वागत करून द्या मेरे डांस अकेडमीचं